क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळवण तब्बल 1800 विद्यार्थ्यांनी निशुल्क पाहिला छावा चित्रपट। शिव स्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना छत्रपतींचे दर्शन। ग्रामीण भागातील आदिवासी व इतर घटकातील विद्यार्थ्यांना शिवछत्रपतींचा इतिहास समजावा तसेच ग्रामीण भागातील जनतेसाठी सदैव तत्पर असणारे कळवण तालुका छत्रपती स्मारक समितीचे अध्यक्ष भूषणदादा पगार यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील परिषद प्राथमिक शाळा केएमएल व इतर शाळांमधील तब्बल 1800 विद्यार्थ्यांना स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित ऐतिहासिक छावा चित्रपट निशुल्क दाखविण्यात आला। छावा चित्रपट बघताना विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष करत चित्रपटगृह दणाणून सोडले। छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय। त्यांच्या बलिदानाची महती विद्यार्थ्यांना कळावी, त्यांचा प्रेरणादायी इतिहास भावी पिढ्यांपर्यंत पोहोचावा, शाळेतील मुलांवर शौर्याचे संस्कार व्हावेत या हेतूने कळवण तालुका छत्रपती स्मारक समितीच्या वतीने नियोजन करण्यात आले होते। विद्यार्थ्यांना बसेसद्वारे सटाणा येथे घेऊन दगाजी चित्रमंदिर येथे हा चित्रपट दाखविण्यात आला। येत्या काळातही उर्वरित शाळांमधील विद्यार्थ्यांना हा चित्रपट दाखविण्यात येणार असल्याची माहिती छत्रपती स्मारक समितीचे अध्यक्ष भूषणदादा पगार यांनी दिली आहे। या उपक्रमाचे विद्यार्थ्यांसह शिक्षक व पालकांनी कौतुक करत उपक्रम अभिमानास्पद असल्याची भावना व्यक्त केली आहे। कळवण येथील आरकेएम विद्यालयातून विद्यार्थ्यांच्या बस आमदार नितीन पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झेंडा दाखवून सोडण्यात आला। यावेळी नगराध्यक्ष कौतिक पगार, बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, कळवण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर रावसाहेब शिंदे, कळवण तालुका छत्रपती स्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार, राजेंद्र भांबरे, हेमंत बोरसे, आर.के. महाजन, प्रवीण संचेती, रोहित पगार, जयेश पगार, अतुल पगार, गौरव पगार, राजेश पगार, अविनाश पगार, सुधाकर खैरनार, बाळासाहेब जाधव, तेजस पगार, संदीप पगार, हरीश जाधव, सुनील महाले, योगेश शिंदे, प्रमोद सूर्यवंशी, दादा निकम, नंदकुमार चव्हाण आदी उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, कळवण। मी यशवंतराव चव्हाण विद्यालय निवाणीचा प्रभारी मुख्याध्यापक श्री देवरे एस.बी. सर। आज आम्ही माननीय कळवण शिवस्मारक समितीचे अध्यक्ष माननीय श्री भूषणदादा पगार यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी एक अतिशय सुंदर असा उपक्रम हाती घेतलेला आहे। या अशा पद्धतीचा उपक्रम आजपर्यंत अजून कोणी हाती घेतलेला नाही। अतिशय सांगायला आनंद वाटतो की आमचे विद्यार्थीसुद्धा 7-8 दिवसापासून त्यांची इच्छा होती की आपण छावा हा चित्रपट बघावा, पण योग म्हणावा लागेल की काय की कालच भूषणदादा पगार यांचा आम्हाला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की तुम्हालाही रविवारी अशा पद्धतीने छावा चित्रपट बघायला जायचं आहे आणि आम्हाला आणि आमच्या विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला आणि आज रोजी आम्ही हा चित्रपट बघितला। अतिशय सगळ्या विद्यार्थ्यांनी आनंद लुटला। खरंच भूषणदादा यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत। मी त्यांना धन्यवाद देतो की अशाच पद्धतीने आपल्या पुढील आयुष्यामध्ये अतिशय चांगले उपक्रम शाळेच्या विषयी राबवावेत हीच मी भावना व्यक्त करतो। धन्यवाद। छत्रपती स्मारक समितीच्या वतीने सटाणा येथील दगाजी चित्रमंदिर या चित्रपटगृहात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित असा ऐतिहासिक छावा चित्रपट जिल्हा परिषदेतील सर्व विद्यार्थ्यांना कळवण तालुका छत्रपती स्मारक समितीचे अध्यक्ष सन्माननीय भूषणदादा पगार व त्यांच्या मित्रमंडळाने उपलब्ध करून दिला। सर्व जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांना ही सुवर्ण संधी मिळवून दिली, त्याबद्दल सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षक वर्गाच्या वतीने मी त्यांचं सहर्ष असं आभार व्यक्त करतो। जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना ऐतिहासिक चित्रपट दाखविल्याबद्दल सर्व विद्यार्थी पालक वर्गाच्या वतीने त्यांचं सहर्ष असं स्वागत। आज 2 मार्च 2025 जानकाई विद्यालय कळवण येथील इयत्ता 7वीचे विद्यार्थी सटाणा येथील चित्रा सिनेमागृह या ठिकाणी ऐतिहासिक चित्रपट छावा हा पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। इयत्ता 7वीच्या इतिहासामध्ये मध्ययुगीन भारताचा इतिहास, शिवशंभूचा इतिहास, आपलं स्वराज्य निर्माण कार्य या सर्वांची माहिती या इतिहासामध्ये दिलेली आहे आणि हे कार्य कशा प्रकारे होते हे प्रत्यक्षात पाहण्यासाठी आज या ठिकाणी हे विद्यार्थी आलेले आहेत। खऱ्या अर्थाने हा योग ज्यांनी घडून आणला ते म्हणजे शिवस्मारक समितीचे अध्यक्ष श्री भूषणदादा पगार यांच्या माध्यमातून हे सर्व विद्यार्थी विनाशुल्क या ठिकाणी आलेले आहेत। कुठल्याही प्रकारे त्यांना तिकीट त्या ठिकाणी आपण खर्च केलेला नाही। हे सर्व भूषणदादा पगार आणि त्यांचे मित्र
शिवस्मारक समिती कळवण यांच्या माध्यमातून तिकीट त्यानंतर प्रवास त्यासोबत अल्प उपहार हे सर्व उपलब्ध करून दिलं आहे। त्याबद्दल जामखेड विद्यालयाच्या वतीने मी आदरणीय भूषणदादा शिवस्मारक समिती कळवण या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि अशाच प्रकारे आपलं जे कार्य आहे ते चालू ठेवावे, तरुणांच्या मनामध्ये इतिहास प्रेम आपण जागृत करावे आणि हे पुण्य आपल्या नशिबी आलेलं आहे त्याचं सार्थक आपण सर्वांनी करून घ्यावे। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। इयत्ता 7वीच्या इतिहासामध्ये मध्ययुगीन भारताचा इतिहास, शिवशंभूचा इतिहास, आपलं स्वराज्य निर्माण कार्य या सर्वांची माहिती या इतिहासामध्ये दिलेली आहे आणि हे कार्य कशा प्रकारे होते हे प्रत्यक्षात पाहण्यासाठी आज या ठिकाणी हे विद्यार्थी आलेले आहेत। खऱ्या अर्थाने हा योग ज्यांनी घडून आणला ते म्हणजे शिवस्मारक समितीचे अध्यक्ष श्री भूषणदादा पगार यांच्या माध्यमातून हे सर्व विद्यार्थी विनाशुल्क या ठिकाणी आलेले आहेत। कुठल्याही प्रकारे त्यांना तिकीट त्या ठिकाणी आपण खर्च केलेलं नाही। हे सर्व भूषणदादा पगार आणि त्यांचे मित्रमंडळ शिवस्मारक समिती कळवण यांच्या माध्यमातून तिकीट त्यानंतर प्रवास त्यासोबत अल्प उपहार हे सर्व उपलब्ध करून दिलं आहे। त्याबद्दल जामखेड विद्यालयाच्या वतीने मी आदरणीय भूषणदादा शिवस्मारक समिती कळवण या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि अशाच प्रकारे आपलं जे कार्य आहे ते चालू ठेवावे, तरुणांच्या मनामध्ये इतिहास प्रेम आपण जागृत करावे आणि हे पुण्य आपल्या नशिबी आलेलं आहे त्याचं सार्थक आपण सर्वांनी करून घ्यावे। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।